तिसरं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना ही धावगती राखलेली आहे ती म्हणजेच टीम दुंद्रेनं संघाची धावसंख्या आपल्याला खात्यामध्ये पाहायला मिळते. 24 धावा झाले धाव फलकावरती. पुढील काहीसे चेंडू शिल्लक आहे षटकामधून. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेला अजून एक कट केलाय बॉलला. ऑलरेडी आपण पाहतोय की इनस्विंगर गोलंदाज आहे, मग त्याच्या विरोधामध्ये आउट साईडला जाऊन खेळणं, लेग साईडला आणि बाहेर निघणं कुठला निर्णय असणार आहे. त्यामुळं या अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत फुटवर्कमध्ये थोडासा चेंजेस करावे लागतील. डान्सिंग डाऊन द विकेट खेळतायत का नाही हे देखील पाहावं लागेल. आणि त्याच खरं तर गोष्टींचा आढावा घेत यावेळेला गोलंदाजी देखील साकार करतो मैदानामध्ये. फुल टॉस बॉल, चांगला प्रहार केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय अजून एक सिक्सर. त्यांच्या अगेन्स्ट थोडीशी रणनीती वापरणं का महत्वाचं आहे. सुरुवातीचा पहिला बॉल जो आपण पाहिला होता त्याच्यासाठी थोडेसे बाहेर निघाले होते लेग स्टिकच्या, आणि तो बॉल मग टाकण्यासाठी मी म्हणेन खेळाडूला तितकीच वाव मिळाली आणि तो चेंडू देखील निर्धाव आला. त्यानंतर या बॉलला अगदी आपण पाहिलं तर उलट बाजूनं म्हणजे अगदी ऑफस्टिककडे आतमध्ये घुसल्यानंतर आपण पाहिलं की तिथे मात्र गोलंदाजी धांदल उडाली आणि हे होत असतं अक्षरशः क्रिकेटमध्ये. मग स्विंगरच्या अगेन्स्ट आपण पाहतो असे अनेक सारे खेळाडू या गोष्टी घडून आणतात मैदानामध्ये आणि तेच केलं अक्षरशः आता यावेळेला ऋतिकनं. अक्रॉस द बॅट खेळायचा होता, बॉल मात्र लँड झालाय. भूमीवरती लँड झाल्यानंतर बॉल सापडणं आता एवढं सोपं नाहीये खास करून फलंदाजासाठी. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 संपलेला आहे. ड्रिंक ब्रेक लागेल. चला आपण 12th मॅन पाणी घेऊन जायचं आहे. एकूण धावा झाले धाव फलकावरती 30-10 ची सरासरी मेंटेन संघाची आणि 30 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक असणार आहे, कितपर्यंत पोहोचतील हे पाहणं महत्वाचं जरूर संघाच्या दृष्टिकोनानं राहणार आहे. संघाची धावसंख्या 30 धावा, एकूण गडी बाद झालेत टोटल 3. चला स्पीडअप करा. चला जास्त वेळ विलंब घेऊ नका प्लीज. आपण थोडंसं स्पीडअप करा. लेफ्ट हँडेड बॅट्समनला आता समोर आणलं जाईल. पण जर पाहिलं तर अंतिम षटकासाठी आता निवडलं जाते ते म्हणजेच वैभवला, आणि वैभव इथून आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. पुढचा प्रवास कसा असेल यावरती नक्कीच शेवटचा अंतिम षटक डेट ओव्हरमध्ये किती धावा बनवतील हा प्रश्न गोलंदाज आता तयार होतोय. यावेळचा बॉल खूप उंच उडवलाय, फिल्डर आहेत तिकडे अक्षय वारे, चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आणि आता हा धक्का दिला जाईल टीमला. फलंदाज झालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पलसपे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहणार आहोत वारदोली. या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे.
चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज नागेश मैदानाच्या आतमध्ये आहे, संघनायकाची भूमिका साकारलेली आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय तिकडे, झेलची संधी आहे, झेल हुकली जाईल, परंतु एकच धाव तिकडे आपण पाहतोय अगदी घेत असताना खेळाडू. मी म्हणेन सार्थक नंतर आणि सार्थक आधी या खेळाडूला पाठवण्याचा मंत्र कुठला असणार आहे हाही प्रश्न असणार आहे. कारण ऑलरेडी संघाची जी आपण पहिली इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये थोडेसे आपल्याला अगदी जर आपण पाहिली तर 10च्या सरासरीने चाललेत. आणि या मैदानावरती आपण पाहिलं की कालच्या एका सामन्यामध्ये अगदी 81 धावांचं टार्गेट दिलं होतं 4 षटकामध्ये. त्यामुळे ते मोठे मोठे सिक्सेस सहजरित्या लागत आहेत. त्या गोष्टीचा देखील अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. वेगळ्या तंत्राचा वापर केलाय, गोलंदाजी आहे त्यांच्याकडे चांगले, आणि त्याच उद्देशाने मैदानामध्ये आता खरं तर उतरायचा हा प्रयत्न. प्राथमिक सत्रामध्ये त्यांना फलंदाजी मिळाली आणि नाईलाजताव आपण पाहिलं की ती फलंदाजी स्वीकारली, आणि ती फलंदाजी स्वीकारत असताना अगदी शेलारपाड्याच्या विरोधामध्ये 10च्या सरासरीने धावा त्यांनी बनवल्यात. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल आहे. पंचांनी बिमकसाठी नक्की टीव्ही अंपरकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात इकडे धाव मिळते. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर टीम जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच टोटल 32 या आकड्यावरती. हा चेंडू कसा असणार आहे यावरती नक्कीच असेल लक्ष सर्वांचं. फेर आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. 32 पर्यंत संघ आता पोहोचलेला आहे. फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतो तिकडे तर म्हणजेच नागेशसाठी बॉल टाकायचा प्रयत्न तिकडे नवीन गोलंदाजाला आणलं जातं मैदानामध्ये वैभव, आणि वैभवला आपण पाहतो 32 पर्यंत पोहोचलेत. षटकातील अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवतील हा प्रश्न आहे तिकडे. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, गुड लाईन स्पॉटला आपटी बार बॉल. अगदी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अतुलचा बंधू अर्थातच आपण पाहतोय यावेळेला तो म्हणजेच गोलंदाज वैभव. या 2 बॉलमध्ये किमान एखादा मोठा फटका येणं खूप महत्वाचं आहे. वाईट साठी गेले तिकडे पंच वळालेत आणि वाईटचा इशारा पंचांचा. जाऊ दिलं चेंडूला, सोडलं अक्षरशः. बॉलवरती 1 धाव मिळते. एका धावेनं धावफलक पुढे. संघाची धावसंख्या टीमचा टोटल एकूण 33 धावा धावफलकावरती आता आपण इथे पाहतात. 33 रन्स आपण धावफलकावरती बघितलेले आहेत. संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या या धावा टोटल आपण पाहतोय 33 धावा. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध, सुपर टायमिंग, आणि हा क्लासिकल स्ट्रोक पॅटच्या मधोमध घेतलं. ओव्हर पिच बॉल होता, फेकून दिलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा येतोय सिक्सर. वरती आता आपण पाहतोय इथून मात्र मोठा फटका मारणं गरजेचं आहे. आज आपण पाहिलं तर नक्कीच उपकर्णधार म्हणून काम करतायत मैदानाच्या आतमध्ये.
कारण संघनायकाची भूमिका पूर्णपणे योगेश दवणे यांच्यावरती दिली आहे. त्यांची विकेट पडली, किशोर कुणाल बाद झाले. तिथे आपण पाहिलं की संघाला अगदी धक्के बसत गेले. पुढचा प्रवास कसा होईल याकडे लक्ष देणं देखील महत्त्वाचं. ओव्हर द विकेट ना हा चेंडू स्लो ओव्हर पद्धतीनं रिलीज केलाय. लेग स्टिकच्या बाहेर निघाले होते खेळाडू खेळण्यासाठी. 1 रन तिकडे घेतलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न असणार आहे यावेळेला, परंतु एकाला परतावा लागेल माघारी. सिंगल तर मिळेल. 40 धावा झाले 10च्या सरासरीनं टीम दुंद्रेच्या खात्यामध्ये आणि 41चं टार्गेट आता शेलारपाडा या संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. चला स्पीडअप करा आणि फिल्डिंग सेटअप लावून घ्या अशी विनंती आहे. स्पीडअप करून आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्यायचं. टीमला विनंती आहे. फिल्डिंग सेटअप लागू द्या आणि सलामीची जोडी देखील लवकर पाठवायची अशी टीमला विनंती आहे. ओपनिंग पेअर देखील आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवून द्यायचे. काल परवा आपण पाहिलं की अगदी या संघामधून खेळणारा कैलास पाटील ज्याचा एका हातानं पकडलेला झेल आणि त्या खरं तर रील्सला अगदी उधाण आलं. अनेक साऱ्या क्रिकेट खेळाडूंच्या अगदी व्हॉट्सअप स्टेटसवरती त्यानंतर इंस्टाग्राम स्टोरीवरती आपण त्याची स्टोरी पाहिली. कारण आपण जर पाहिलं असं म्हणतात ना की सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेटवरची माया कधी तुटणार नाही, तसं हे चित्र आहे. पहा तिकडे आपण पाहिलं एका मोठ्या इंजुरीला सामोरं गेला. अगदी एक आकस्मिक दुर्घटना त्याच्यासोबत घडली आणि त्यामुळं एक हात त्याला गमावा लागला. परंतु क्रिकेट काय असतं आणि क्रिकेटचं प्रेम काय असतं ते कैलासनं सातत्यानं मैदानामध्ये दाखवलेलं आहे आणि म्हणूनच अनेक खरं तर क्रिकेट खेळाडूंचा चाहता खेळाडू देखील हा ठरलेला आहे. सामना खूप इम्पॉर्टंट असणार आहे संघाच्या दृष्टिकोनातून, कारण इथून जो पुढचा प्रवास आहे पहिल्या षटकापासूनच त्यांना मी म्हणेन टीमला इथून तरी जबाबदारी सोपवणं आणि त्यानंतर टीमला अगदी आपण पाहतोय जबाबदारीनं मैदानामध्ये उतरवणं तितकंच महत्त्वाचं देखील असणार आहे संघासाठी. त्या गोष्टी घडतील का हा प्रश्न आहे. पहिलं षटक आपण पाहतोय सार्थक च्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे आणि समोर आता यावेळेला अगदी आपण जर पाहिलं सलामीची जोडी ज्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये नैनेश दाबणे जो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे, तर स्ट्रायकर एंडवरती गौरव हा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. तर त्या फलंदाजीच्या आमंत्रणाचा स्वीकार आता सेकंड हाफमध्ये त्यांनी केलाय आणि त्यांना अगदी आपण जर पाहिलं तर जिंकण्यासाठी सामन्याचा निकाल लावण्यासाठी अगदी एकूण धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 41. 10च्या सरासरीनं धावा त्यांच्या विरोधामध्ये केल्या टीम दुंद्रेनं आणि आता त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहत कसा होणार आहे खेळ. पंचांकडून ग्रीन सिग्नल सामना सुरूचा इशारा. एक खेळाडू आपण पाहतो तैनात केला अगदी लॉंग ऑफ मध्ये, तर एक खेळाडू तैनात केलाय अगदी लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आहे खुळं. अगदी आता सर्कलच्या ओव्हरमध्ये पहिलं षटक सार्थकचं पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न आहे. पहिल्याच बॉलवरती दाखवलाय हा एक रुबाबदार स्ट्रोक सिक्सर. चला रे आंबेगावाला जाऊ सामने बघा.
गायला. क्या बात आहे, क्या बात आहे. काय खेळाची भूमिका पहा मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण जर पाहिलं तर आता इकडे गोलंदाज पहिल्याच बॉलवरती सार्थक सारख्या एका महंतम गोलंदाजावरती अटॅक केला जातोय. हा चेंडू पंच वळाले तो व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त एका धावेनं संघ पुढे जातोय. संघाची धावसंख्या आपल्याला पुढे वाटचाल करताना पाहायला मिळते. खातं आपण जर पाहिलं तर संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 7व्या धावांकावरती 7 रन्स आपण धावफलकावरती इकडे बघतोय. ही आहे संघाची धावसंख्या आणि सुरुवात केलेली आहे शेलारपाडानं एक दमदार. आता देखील व्हाईट बॉल, आता देखील व्हाईट बॉल आणि तिकडे बाउंड्री जाते. 4 रन 1+4 5 धावांचा पंचा टीम शेलारपाडासाठी चौकार. मी म्हणेन एखादा मोठा फटका आला असता तरी चालला असता, किमान एक चेंडू तरी झाला असता. परंतु हा वाईट+4 म्हणजे 6 धावा मिळून बिना मेहनतीच्याच टीम शेलारपाडाला मिळालेला आहे. पुढचा चेंडू सार्थकचा समोर फलंदाज. अजून एक उडवलाय या वेळेला लॉंग ऑन मधून आणि हा येतोय चाळीस. आपण खरं तर धावा बनवताना पाहिलं 41चं टार्गेट त्यांच्या समोर ठेवलं आणि त्यामध्ये या षटकामधून 18 धावा येणं. आता अगदी विजयाच्या अगदी जवळपास अगदी समीप पोहोचलेत संघाचे खेळाडू शेलारपाडा. इथे हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू आपण पाहतो वेगवान फेकला होता तो म्हणजेच ऑफ स्टिकच्या अगदी त्या दिशेमध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये गौरव या फलंदाजावरती दर्पण टाकण्यासाठी हा चेंडू तो टाकतोय. मी म्हणेन चेंडू त्याच्यासाठी पहिले जे सुरुवातीचे आले ते चांगले आले आणि तिथेच आपण पाहिलं की अगदी हल्ले झाले गेले खेळाडूवरती. पुढचा बॉल असेल सार्थकचा. फुल टॉस बॉल आघात करायचा प्रयत्न हवेमध्ये बॉल आहे तिकडे संघनायक आपण पाहतो कॅप्टन कुल उत्तम आहेत. उत्तम यावेळेला बॅकअप देण्यासाठी कारण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं योगेशकडे बॉल असं येईल असं वाटलं परंतु नाही. अंतिम क्षणाला बॉलनं टर्न घेतलं आणि बॉल निघून गेला योगेश उत्तमकडे. फिल्डिंग चांगली झाली परंतु 2 धावा थांबवू शकले नाहीये. 2 धावेनं धावसंख्या फलक राऊंड फिगरमध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 रन्स धावफलकावरती अजून 21 धावांची गरज आहे. म्हणजे किंबहुना इथून पुढचे डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे कारण नंतर मग उर्वरित खरं तर चेंडूंमध्ये काहीतरी वेगळं समीकरण जरूर पाहायला मिळेल. 4 चेंडू झालेत म्हणजे अजूनही 20 बॉलमध्ये 20 धावांची म्हणेन 21 धावांची गरज आहे. डॉट बॉल आहे तर प्रेशर आहे आणि प्रेशर आलं तर मग काहीतरी बनण्याची क्षमता जरूर असणार आहे. त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. किंबहुना आपण जर पाहिलं इथून तर या मॅचमध्ये प्रत्येकी डॉट बॉलला फार तर खूप किंमत राहील. का किंमत राहील? जेणेकरून मग जिंकण्याचं बल आणि लढण्याची क्षमता प्राप्त होईल टिंदुंद्रेला. परंतु आपण पाहिलं तर गौरवनं मात्र त्या सर्व गोष्टी आपण पाहतोय धुंदळीत लावलेल्या आहेत. पहा इथे 1 धाव तरी थांबवू शकणार नाहीयेत. हा झेल देखील टिपणं महत्वाचं होतं. थोडीशी लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू अडवणं या गोष्टीला प्राथमिक प्राधान्य दिलं जेणेकरून 4 धावा जाऊ नयेत. हाही निर्णय मी म्हणेन योग्यच असावा. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं जिकडे संपलं जात आहे. एकूण धावा धावफलकावरती 21. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेलारपाडा या संघाच्या या धावसंख्या
गोष्टीसाठी केला जातो. एकूण धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजेच 22. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते म्हणजेच 41चं. अजून 19 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण विचार केला तर 17 बॉल आहे त्यांच्याकडे. यावेळचा बॉल फटका फसलाय. फॉलो थ्री मध्ये प्रतीक आहेत आणि चांगला झेल. महत्वाचा गडी टिपला जातोय. फलंदाज बाद. धक्का आहे टीम शेलारपाडाला. खेळाडूचा खेळीचा अंत. कोण आहे तर मग प्रतीक सिनारे त्याचं नाव. अगदी आल्या आल्या त्यानं विकेट संपादन करत आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमनायचं असं त्याला म्हणायचं हे तो सांगत आहे. उर्वरित आपण चेंडूंचा जर विचार केला तर मग अजूनही आपण जर पाहिलं 16 चेंडू त्यांच्या वाट्याला शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये त्यांना थांबवायच्या त्या म्हणजेच 19 धावा. 16 चेंडू 19 धावा या षटकामध्ये किमान किफायतशीर कामगिरी राहिली तर मग मॅच मध्ये काहीतरी मी म्हणेन बदल घडेल आणि ती क्षमता आहे या खेळाडूंकडे. मी आधी चर्चा केली आहे की प्रवीण सारखा बलाढ्य फलंदाज अनुपस्थित आहे. मग इथे तुमचा जो नेम आहे तो नेम खास करून गौरववरती आता असणं गरजेचं आहे आणि आता आलेल्या फलंदाजावरती असणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय हरीश ताबणे. हा देखील गुणवत्ताधारक खेळाडू आहे आणि हा खरं तर टॉप ऑर्डर संघाचा. या टॉप ऑर्डरला जर डॉमिनेट केलं तर मग कदाचित या धाबा थांबवण्यासाठी दुसऱ्या संघाला यश मिळेल. परंतु या टॉप ऑर्डरमध्ये एवढी क्षमता आहे की 2 षटकामध्ये देखील हा सामना संपवतील. इथे पहा ऑफ साईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न. दिशा दिली आहे तिकडे गॅपमधून फटका मारायचा हा जरूर प्रयत्न राहिलाय. तिकडे 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी गेले 2ही धावा पूर्ण केल्यात सहजरित्या. त्यांना माहिती आहे की हलवार देखील आता आपण या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी हा स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकूण धावा 24 धावफलकावरती 24 रन्स आपण धावफलकावरती बघतो. इकडे आता संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या या धावा आहेत आणि ज्यामध्ये 1 गड्याचा मोबदला आतापर्यंत त्यांनी मोजलेला आहे. पुढील प्रवास कसा असेल. उर्वरित पुढचा बॉल. दिशा दिली आहे. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. हलक्या हातानं ऑन साईडच्या दिशेमध्ये. सार्थक म्हटलं तर सेफेस्ट खेळाडू आहे खास करून फिल्डिंग आणि गोलंदाजीमध्ये आणि चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 1 धाव तरी क्विक सिंगल अर्जित करत असताना 25 या आकड्यावरती आता पोहोचता येतं शेलारपाडा संघाचे खेळाडू. अजूनही अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. 25 पर्यंत पोहोचलेत. पडला आपण पाहिलं तर 41चं आणि त्यामध्ये 25 येणं म्हणजे अजूनही 16 पाहिजेत बरं का. सामना अजूनही संपला नाहीये. या 2 बॉलवरती काही किफायतशीर कामगिरी झाली तर मग 8च्या सरासरीनं पुढे धावा त्यांना बनवणं देखील पॉसिबल असणार आहे. पहा सरळ बॅटनं धावा बनत होत्या. इथे हे झालं काय गौरवला आणि आता मात्र गौरवचा इथे अगदी खेळ समाप्त करत असताना प्रतीकनं ही दुसरी सफलता आपल्या षटकामधून टिपली आहे. सलामीची जोडी झाली नेस्तानाभूत आणि हा धक्का आहे टीम शेलारपाडाला दुसरा. अजूनही आपण जर विचार केला जिंकण्यासाठी आव्हानात्मक धावसंख्या. अक्षय वारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सामना आपण जर पाहिला तर अजूनही 60-40 सामना आहे. 40% जर सामन्याचा निकाल आपण पाहिला तर झुकत आहे तो म्हणजेच अगदी दुंद्रे संघाच्या बाजूनं आणि 60% निकाल अजूनही मी म्हणेन प्लस पॉईंट आहे तो म्हणजेच शेलारपाडासाठी. एकूण धावा झालेत 25. षटक क्रमांक 2 प्रतीकचं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामधून आणि टोटल 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकूण 25 धावा झाल्यात. 16 धावांची गरज आहे. 13 चेंडू 16 धावा. एखादा डॉट बॉल मॅचमध्ये प्रेशर क्रिएट करेल. अक्षय वारेला आणलं जाते आणि अक्षय वारे लेफ्ट हँडेड खेळाडू आहे. त्याच्यासमोर आता लेफ्ट हँडेड बॉलर देखील. खोलवर टप्प्याचा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. थोडक्यात राहिलाय मी म्हणेन खेळाडू थोडक्यात राहिलाय. या गोष्टी आता बघा एक वाईट बॉल तुम्हाला किती त्रासदायक ठरेल ना ते शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हवाय प्रत्येकी डॉट बॉल आणि तिकडे
हा प्रत्येकी डॉट बॉल आहे ना तो देखील हा सामना हळूहळूपणे आपण बघतो शेलारपाड्याच्या बाजूने हिसकावून घेतला जातोय की काय असाच प्रश्न आहे. त्यांना देखील मी म्हणेन इथे किमान 1-2 देखील काम चालू शकतं. एखादा मोठा फटका मॅचचा पर्दाफाशच करेल त्या उद्देशाने देखील मैदानामध्ये खेळाडू असणार आहेत. यस 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 तेच घडलंय पा. हा ठोकलाय लेफ्ट हँडेड बॅट्समन अक्षय वारेनं. इंटरनेट नाहीये त्यामुळं थोडासा आपण पाहतोय जो स्कोर आहे तो डिजिटल आपण पाहतो युनिटवरती थोडा लेट अपडेट होतो त्यामुळे थोडीशी आपण दिलगिरी व्यक्त करतो. 32 झालेत. 41 पर्यंत पोहोचायचंय. अजून 9 पाहिजेत. कुठला गोलंदाज निवडतील हा प्रश्न आहे. श्रवण त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे. एक ऑप्शन त्यांच्याकडे नागेश आहे. एक ऑप्शन कुणाल आहे. तिघांपैकी कोणाचा तरी वापरणार. शक्यतो श्रवणकडे ते जातील. 32 झालेत. धाव फलकावरती 9 वाचवायचे आहेत. काय होईल या मॅच मध्ये हे पाहणं महत्वाचं. चला स्पीडअप करा. सामना सुरू करायचा आहे. श्रवणला निवडलं जात आहे. 12 मध्ये 9 मॅचेत एकतर्फी सामना थोडासा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल आघात केला या वेळेला. एक सिंगल घेतलेली आहे. वारंवार फुलटॉस बॉल केले. खास करून आपण जर विचार केला शेलारपाडाची एकच मनीषा राहिलेली आहे या मॅच मध्ये. ते हलक्या हाताने फक्त कट करतायत बॉलला. सिंपल आपण पाहतोय की फुलटॉस बॉल त्याच्यामध्ये जास्त डिलिव्हर झालेत. मग ते बॉल डिलिव्हर का झाले या देखील छोट्या छोट्या चुका असणार आहेत. खास करून बॉल डॉट काढायचं म्हटलं तर मग त्यासाठी वेगळा मंत्र अंमलात आणणं देखील गरजेचं आहे. स्वर्गीय बाबू डाळकर्णी यांनी एक मंत्र आपल्याला शिकवलाय पा. मग कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. आणि या मंत्रावरती अनेक सारे गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी आपल्याला करताना जरूर पाहायला मिळतात आणि चांगलं यश देखील त्यांना मिळतं. आणि म्हणूनच तर आपण पाहिलं की भारताचे पूर्व क्रिकेटर त्यांच्या माध्यमातून एकूण आपण जर धावांचा विचार केला तर आता 11 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. नितीन दादा थोडेसे नाराज आहे त्या परफॉर्मन्स पासून संघाच्या. कारण चांगले ट्रम्प कार्ड खेळाडू होते संघामध्ये. खास करून मी म्हणेन चुका घडल्या कुठे पा. जिथे सुरुवातीला आपण पाहिलं की पहिला धक्का बसला होता योगेश त्यावेळेला लगेच किशोरला आणलं. ती मी म्हणेन महाचुकी झालेली आहे. कारण तिथे जर किमान सार्थक सारख्या फलंदाजाचा वापर झाला असता तर किमान मग अंतिम क्षणासाठी सार्थकच्या अंतिम क्षणासाठी तुम्ही मे बी किशोरला तिथे वाचवून ठेवलं असतं. या रणनीती आहेत त्या कदाचित चुकल्या गेल्यात की काय. कारण सुरुवातीचा नैनेश म्हटलं तर मग ताकदवर गोलंदाज आहे टीम शेलारपाडाचा. अनेक मैदानं गाजवलेला खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये विकेट वाचून ठेवणे महत्त्वाचं होतं. कुणाल देखील स्वस्तात परतला. तिथे देखील आपण पाहिलं थोडंसं दडपण आलं संघावरती. हा फटका आपण पाहतोय. फिल्डिंग तिकडे छान. ऋतिकच्या माध्यमातून 1 धाव. सिंगल डबलनं आपण पाहतोय तर धावा बनवत असताना आपण संघाला पाहिलेला आहे.
चला पलसपे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत वारदोली बी, या दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर यायचं आहे. पलसपे आणि वारदोली या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे. चला स्पीडअप करा प्लीज. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्यावरती रिलीज केलाय गोलंदाजानं. चौतीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. 34 रन्स आपण धावफलकावरती पाहिल्यात. संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा संथ वाहे इंद्रायणी हलवारपणे. 7 धावा पाहिजेत अजून. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान एक धाव इथे थांबवणं महत्वाचं. दुसऱ्या धावेसाठी निघाले तिकडे आणि धाव कंप्लीट केलेले आहे. दडपण थोडस कमी 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 करण्याचा निर्णय फलंदाजांचा. म्हणून आपण पाहिलं तर तिकडे अगदी कुठल्या प्रकारची जोखीम भरलेला स्ट्रोक खेळत नाहीयेत खेळाडू. फिल्डिंगमध्ये इफर्ट चांगले दिले दुंद्रे संघानं आणि ज्या धावा आपण पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या आल्यानंतर देखील त्या धावा वाचवायची खाऊ गोष्ट नव्हती. अंतिम टप्प्यापर्यंत सामन्याला आणण्याचा हा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतो. 7 मध्ये 5 पाहिजेत. एक चेंडू डॉट येणं संघाच्यासाठी मी म्हणेन महत्वाचं आहे. हवेमध्ये आहे बॉल, झेलची संधी असणार आहे तिकडे. फिल्डर पोचतील का प्रश्न, आणि तो झेल झालाय ड्रॉप. अक्षरशः धावा घेतल्या तिकडे 3 टोटल आणि आता अंतर कमी केलं धावांचा. 37 38 39 टोटल धावा. 39 पाहिजे 2 अंतिम एका षटकामध्ये. कॅप्टन आलेत गोलंदाजीसाठी. कट केलाय, फिल्डर आहेत आणि झेल तिकडे झालाय का प्रश्न आहे. झेल झालाय का प्रश्न आहे. मग बॉल 1 बाउन्स पडलाय की कॅच आहे. येस बाद आहे फलंदाज, कारण लाईव्ह वरती देखील दिसतोय. अंपायर सिग्नल देखील आउट आले होते. यस फलंदाज आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळेल. आता इथे बाद झालाय म्हणजे मॅच मध्ये अजूनही कॅप्टनला मागे का ठेवलंय पा, या गोष्टीसाठी ठेवलंय. किमान मी म्हणेन मग सुरुवातीला थोड्या जर धावा कमी खर्चिक झाल्या असत्या पहिल्या ओव्हरमध्ये तर कदाचित आता वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं. इथे पडलेली विकेट आता थोडंसं प्रेशर क्रिएट करेल संघावरती, यात तिल मात्र शंका नाही. वर्ल्ड टेनिस क्रिकेट ही वाहिनी आपल्यासोबत आहेत. आमचे पूर्वेश शेळके, राहुल उलवेकर आणि त्यांची संपूर्ण सेना आज इथे कार्यरत आहे. मग त्यांचे कॅमेरामॅन असतील, त्यामध्ये अचूक केलेली त्यांची कामगिरी याबद्दल त्यांचं देखील आपण कौतुक करू. आज आपण जर पाहिला सोनी HD या कॅमेऱ्याचं, मेड इन जपान या कॅमेऱ्याचं ते आपण पाहतोय या सामन्याचं चित्रीकरण करतायत ज्ञानेश्वर गुरुजी यांच्याकडून. आज आपण पाहतोय हा कॅमेरा त्यांनी आपल्यापर्यंत आणलेला आहे.
गोलंदाज तयार होईल. यावेळेचा बॉल वाईड बॉल. दिस इज नॉट फेअर. या गोष्टी चुकीच्या आहेत. आता एकच धाव. स्कोर लेवल झालेला आहे. शेलारपाडा संघाची आपण दिमागदार कामगिरी पाहिली, मग फलंदाजी असेल आणि गोलंदाजी असेल. आता यावेळेला कुठल्या प्रकारचा विकेट जाऊ नये म्हणून त्यांनी अगदी आपण पाहिलं की हलवार खेळ चालू ठेवला. एक पाहिजे फक्त जिंकण्यासाठी. क्लीन बॉल, दांडीगुल. यस, ती उद्ध्वस्त केली आहे आणि अजून एक विकेट पाहायला मिळते. पहा, कारण त्यांचा हा संघ आहे. खास करून या संघामधून त्यांनी आपला क्रिकेट खेळलेला आहे. एक षटक टाकायचे ते खास करून. आणि सँडी पालकर यांना चॅलेंज लावलं होतं, तू भेट कधी. परंतु अजून त्यांची ती गाठभेट क्रिकेटमध्ये झालीच नाही. म्हणून ते आता सगळी खुन्नस त्यांची ऑर्डरमध्ये असताना, हे डीजे मास्टरमध्ये असताना आणि ते पंच असताना ते आपण पाहतो चालते. 4 मध्ये 1 पाहिजे. पूर्णपणे फिल्डिंग सेट्रक्शन आपण रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिलं तर आतमध्ये आता आणलं जाते. रिंगण लावलंय पूर्णपणे. फॉलो 3 मध्ये बॅक टू द बॉलरची संकल्पना आहे. एवढं सोपं नाहीये माझ्या अगेन्स्ट खेळणं. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय. अगदी आता आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. थर्ड अंपायरची मागणी ऑनस्क्रीन ते चेक केला जाईल. अजूनही आपण पाहतोय 1 धाव पाहिजे. अजून 1 धाव पाहिजे. हा कारनामा केला होता पा. 1 धाव 6 मध्ये हवी असताना ती धाव वाचवली होती. खास करून महेश जाधव, हरिग्रामचा खेळाडू. अपोजिट संघ सांगत नाही, परंतु महेश जाधव यानं हा कारनामा केला होता. क्रिकेटमध्ये असे अनेक सारे रेकॉर्ड बनलेले आहेत. त्यानंतर अजय पाटीलनं देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये हा कारनामा आताच केला. त्यामुळे या गोष्टी घडतात. वाईट बॉल किती महागात पडलेत पा. 3 मध्ये 1 पाहिजे. सामन्यामध्ये अजूनही आपण पाहतोय रोमांचकता आहे. आणि हा चेंडू जाईल या वेळेला बाउंड्री. जिंकलाय सामना तो म्हणजेच टीम शेलारपाडांना. वेल फाईट बॅक दिलाय टीम दुंदरेना. अप्रतिम सामना जिंकलेल्या नक्कीच संघाचा आम्ही अभिनंदन व्यक्त करतोय. आणि हार्डलक टीम दुंदरे, चांगला प्रवास राहिला आजचा. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी झाली असं म्हणूया आणि हा सामना त्यांना गमवावा लागलाय. मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत. तर खेळाडू असणार आहे गौरव दापणे. याला मी ते इन्व्हाइट करतो की आपण यायचं आहे. एक विस्फोटक खेळी आपल्या खरं तर संघासाठी दिली आणि या खेळाडूला इथे निवडलं जातं या मॅन ऑफ द मॅच साठी. मोठ्या खरं तर खेळाडूवरती त्यांना हल्ला चढवला आणि हा हल्ला चढवत आपण पाहिलं की हल्ला कोलोल खेळ दाखवला आणि अगदी पुढील फेरीसाठी आता ते दाखल झालेत.